कोल्हापूरच्या गोकुळ संघ निवडणूक प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय। गोकुळची निवडणूक 90 दिवसात घेण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेत। प्रशासक आल्यानंतर 2च दिवसात ही मोठी उलथापालथ पाहायला मिळते। उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने 1200 संस्थांच्या चौकशीनंतर निवडणूक घेण्याचे आदेश दिलेले होते। तेव्हा आता कोल्हापूर गोकुळ दूध संघावर सध्या प्रशासकाची नेमणूक झालेली आहे आणि त्यानंतर आता जी निवडणूक होऊ घातलेली आहे या निवडणुकीच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय। गोकुळची निवडणूक ही 90 दिवसात घ्या असे आदेश आता सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत। प्रशासक नेमल्यानंतर 2च दिवसात मोठी उलथापालथ ही गोकुळमध्ये सध्या पाहायला मिळते। उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने 1200 संस्थांची चौकशी करावी आणि त्यानंतर निवडणूक घ्यावी असे आदेश दिलेले होते आणि त्यानंतर आता ही समोर आलेली महत्त्वाची अपडेट। याचे अपडेट आपण जाणून घेऊयात। विजय केसरकर आपल्या सोबत आहे। विजय, हे आदेश देताना सुप्रीम कोर्टाने कुठल्या गोष्टी कुठल्या बाबी नमूद केल्या आहेत? खरं तर दीपक, आपण बघितलं तर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने ज्या काही 1200 संस्थांबद्दलचा जो काही वाद होता किंवा त्यांची जो चौकशी करायची होती ते चौकशी झाल्यानंतर निवडणूक अशा पद्धतीचं सांगितलं होतं। त्याच्यानंतर सत्ताधारी गटातील काही संचालक आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले, कारण सहकार कायद्याच्या ज्या कायदा आहे त्याच्यामध्ये जर एखादी संस्था निवडणूक घेण्यास तयार नसेल तर त्याच्यावरती प्रशासक आणावा अशा पद्धतीचा तो कायदा आहे। त्यामध्ये एक लाईन त्याच्यामध्ये तशी आहे। मात्र गोकुळ या ठिकाणी स्वतःहून निवडणूक घेण्यास तयार असताना कोर्टाने म्हणजे सर्किट बेंचने जो निर्णय दिला त्याच्या विरोधात हे सगळे सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते आणि म्हणूनच आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत की 90 दिवसामध्ये ह्या सगळ्या प्रक्रिया आहे निवडणुकीची ती पूर्ण करा। कारण ज्या काही संस्था 1200 संस्था आहेत त्यापैकी जवळपास 700 संस्थांची चौकशी आहे ती झालेली आहे आणि दररोज जवळपास जरी 100 संस्था घेतल्या तर पुढच्या 5 ते 8 दिवसामध्ये ह्या संपूर्ण संस्थांची चौकशी पूर्ण होईल। त्याच्यानंतर निवडणुकीची जी प्रक्रिया म्हणजे आपल्याला माहिती आहे की साधारण 45 दिवसामध्ये हा सगळ्या निवडणुकीचा कालावधी पूर्ण करावा लागतो। त्यामुळे 90 दिवसामध्ये ही सगळी प्रक्रिया आहे ती पूर्ण करा अशा पद्धतीच्या सूचना आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत। त्यामुळे खूप मोठा निर्णय म्हणावा लागेल, कारण 2च दिवसापूर्वी गोकुळवरती प्रशासन एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।